हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेकची खूप सुंदर अशी आणि खूप सिंपल अशी डिझाईन दाखवणार आहे. सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे आणि बनवण्याची पण खूप सोपी पद्धत आहे. तर थोडा पण वेळ न घालवता मी व्हिडिओला स्टार्ट करते. तुम्ही बघू शकता मी इथे नेक ऑलरेडी ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्हाला मेजरमेंट मी एकदा दाखवते. ह्या ब्लाऊजचे 12.5 इंच उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 13.5 घेतलेले आहे आणि बोटनेक असल्यामुळे मी याचं शोल्डर जास्त घेतलेलं आहे. ह्याचं शोल्डरची रुंदी 6.5 इंच आहे आणि गळ्याची रुंदी 3.5 इंच आहे आणि खाली गळा मी डाऊन 3.5 इंचावरतीच केलेला आहे. पूर्ण हा स्क्वेअर 3.5 इंचावरती करून मी त्याला ड्रॉ करून घेतलेला आहे. ह्याचं आपल्याला मुंड्या आपण 6.5 इंचाचा घेतलेला आहे. छातीची घडी ह्याची 34 इंचाची छाती आहे, तर 8.5 इंचाची घडी घेऊन त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड केलेलं आहे. पूर्ण हे आपल्याला 10 इंचाचं झालेलं आहे आणि बॅक साईडची पट्टी आहे ती आपल्याला 2.5 इंचाची आहे, ते अर्धा इंच शिलाईसाठी घेऊन 3 इंचाची हे केलेली. तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी नेक ड्रॉ केलेलं आहे. आता आपण ह्याला कट करून घेऊया. जेव्हा आपण बोटनेक स्टिच करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये शोल्डर जास्त घ्यायला लागतं आणि जो मुंडा असतो तो आपल्याला डाऊन करावा लागतो, तेव्हाच तो बोटनेक परफेक्ट बसतो. आता तुम्ही बघू शकता मी हे कट करून घेतलेलं आहे. बघा, आता आपल्याला ह्याला कॅनव्हसवरती कट करून घ्यायचं आहे. मी हा कॅनव्हसवरती ठेवून ड्रॉ करून घेते. बघा, मी याला ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत. ह्याच्या साईडून बाहेरच्या साईडून अर्धा इंच आपण एक्स्ट्रा कॅनव्हस घेऊन कट करायचं आहे. आता जे आपण ड्रॉ केलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत. आता ह्याला आपण अस्तरवरती ठेवून पिन अटॅच करून घेऊया. अस्तरचा जो सेंटर आहे त्याच्या सेंटरवरती आपल्याला कॅनव्हसचं जो आपण नेक कट केलेला आहे त्याचा सेंटर ठेवून पिन अटॅच करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही प्रेससुद्धा करून घेऊ शकता. वन साईड मी पिन अटॅच केलेले आहेत. आता दुसऱ्या साईडून पण मी पिन अटॅच करून घेणार आहे.
बघा, तुम्ही बघू शकता मी पूर्ण गळ्याला पिना अटॅच करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती शिलाई मारून घेऊया. त्याला आपण कपड्यावरती ठेवून कमरेकडच्या साईडवरून आपण शिलाई मारून घेऊया. बघा मी घेतलेलं आहे, कमरेकडच्या साईडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता ह्या ज्या पिना आहेत त्या आपल्याला काढून कपड्याला अटॅच करून परत त्या पिना अटॅच करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही गळ्याला कोणताही कॅनव्हास लावलात तर तुमचा टाईम वाचेल आणि कमी टायमिंगमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. मी सर्व साईडून पिना लावून घेतलेले आहेत. आपल्याला आता शिलाईमध्ये शिलाई मारून घ्यायची. हे बघा मी पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण या पिना काढून मधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊया. आणि आता आपल्याला जे गळ्याला पूर्ण आपण शिलाई मारली त्याच्यावरती छोटे कट्स मारून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होतं गळ्याची फिनिशिंग अजून खूप छान येईल. आता कमरेकडच्या साईडून आपल्याला कपडा उलटा करून घ्यायचा आहे.
कपडा उलटा करून घेतलेला आहे. आता त्याचे जे टोक आहेत ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे. पिण्याच्या साईडने आपण हे जे टोक आहेत ते व्यवस्थित काढून घेऊया. कपडा जरा किचकट असल्यामुळे ह्याला म्हणजे जास्त असं ओव्हर डिझाईन सूट पण नाही होणार. त्याच्यामुळे सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवायला लागेल. दोन्ही साईडचा कपडा मी काढून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याच्या नेकवरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मी गळ्याला फिनिशिंगमध्ये शिलाई मारलेली आहे. आता कमरेच्या साईडून आपण एक शिलाई मारून घेऊया. आता ज्या साईडला ओपन आहे त्या साईडला आपण शिलाई मारून घेणार आहोत. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तुम्ही कट करून घेणार आहे.
सगळं कपडा मी कट करून घेतलेलं. कमरेच्या साईडला अजून एक अर्धा इंच होते ते शिलाई मारून घेतलं. बघा, इथे तुम्ही बटनसुद्धा अटॅच करू शकता किंवा ह्याला तुम्ही पॅकसुद्धा करून घेऊ शकता. मी गळ्यासाठी पोटली बटन बनवलेले आहेत, ते मी तुम्हाला लावून दाखवते, म्हणजे आपलं गळ्याचं फायनल लुक होऊन जाईल. मी ते गळ्या आपल्याला शोल्डर जॉईंट करण्यासाठी थोडा स्पेस सोडून मग पोटली बटन लावून घेणार आहे. पोटली बटन मी जास्त जवळ नाही लावणार, थोडं स्पेस सोडून लावणार आहे, कारण खूपच जास्त क्लोज लावलं तर ते एकदम किचकट असं वाटतं.
सुंदर अशी डिझाईन बनवून रेडी झालेली आहे. तर आपण एक अर्धे इंचावरती अजून एक शिलाई मारून घेऊया, म्हणजे जो आतमधला पोटली बटनचा कपडा आहे तो आपल्याला कट करता बघा. मी अर्ध्या इंचावरती शिलाई मारून घेतलेली आहे. आता जो पोटली बटनचा एक्स्ट्राचा कपडा आपल्या आतमध्ये आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. माझा नेक बनवून रेडी झालेला आहे. इथे तुम्हाला हवं तर तुम्ही बटन लावू शकता. मी याला पॅक करून घेत आहे. आणि मी हे पोटली बटन जे काही आहेत ते मी नॉर्मल दाबणीच लावलेले आहेत. सिंगल दाबणी नाही लावले, नॉर्मल दाबणी पण इझिली तो बसून जातात पोटली बटन. मी आता इथे पॅक करून घेते. ते पॅक करून मी ह्याच्यावरती बटन लावणार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. हे बघा. आणि पोटली बटन पण खूप छान असे बसलेले आहेत. तर तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन खूप इझिली भेटायचे. थँक्यू सो मच.